जवळजवळ सांगोला तालुक्याची सर्व शेतीची तहान भागेल एवढं मोठं पाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सरकारनं आता दिलेलं आहे। हे आता कामं भराभर पूर्ण व्हावी त्या वर्षात दीड वर्षात आणि हा तालुका तुम्हाला ऊसाचं मळ पिकवणारा असा हिरवागार तालुका दिसेल हे मी खात्रीने आणि विश्वासानं या ठिकाणी सांगतो। सांगोला विधानसभा मतदारसंघ सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारा हा मतदारसंघ राज्यातील राजकारणाचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांनी या गडावर शिवसेनेचा भगवा फडकवला आणि आपलं वर्चस्व बळकट केलं। आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मतदारसंघात लक्षणीय कामं केली आहे। या विकास कामांवर जर आपण नजर टाकली तर संपूर्ण चित्र अगदी स्पष्ट होईल। आरोग्य विकास सांगोल्यातील भावळणीच्या प्राथमिक उपकेंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन यासाठी 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला। या निधी अंतर्गत रुग्णालयात विविध विकास कामे देखील करण्यात आली। तसेच सांगोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी, सुसज्ज असं वाचनालय, विश्रामगृह, भव्य असं ट्रॉमा सेंटर उभारण्यात आलं। अशा दूर अंतरावरच मोठे हॉस्पिटल आहे, त्यामुळे हे अत्यंत गरजेचे असलेले ट्रॉमा सेंटर या ठिकाणी झाले हे सांगोल्याची गरज होती आणि ते पूर्ण होत आहे। यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। सध्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर आहे। सोबतच 1 कोटीचा निधी उपलब्ध करून वडेगाव येथे बंधारा बांधण्यात आला। तसेच चिकमहूद आणि कसाळा येथे मोठा पूल बांधण्याचं कामही करण्यात आलं। आज सांगोला तालुक्यात सर्वच बाजूने हायवे झालेले आहे। सगळे रस्ते मोठे झाले, सिमेंट कॉन्क्रीटचे झाले। सांगोला तालुक्यातील सर्व गावातील रस्त्यांचं डांबरीकरण करून मोठा रस्ते विकास मतदारसंघात करण्यात आला। यामुळे नागरिकांना होणारा त्रास देखील कमी झाला। तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकास तीर्थक्षेत्राचा दर्जा असणाऱ्या वाडेगाव येथील महादेव मंदिराचं सुशोभीकरण आणि पर्यटन विकास करण्यासाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर करून हेही काम पूर्णत्वास नेण्यात आलं। आणि मुस्लिम बांधवांसाठी एक सुंदर प्रार्थना नमाज पढण्याचं स्थळ दर्गा त्या ठिकाणी उभा राहिला। त्यांच्या आता सणाला नमाज पढायच्या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत। विशेष म्हणजे मुस्लिम समाजाच्या लोकांनी मशिदीसाठी 50-60 वर्षांपासून प्रयत्न केले। प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडली। मात्र आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने अनेक वर्षांची प्रतीक्षा मशिदीच्या रूपात प्रत्यक्षात उतरली। सर्वसामान्य जनतेच्या समस्या विचारात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारने ज्या काही योजना काढल्या त्या योजना मतदारसंघात राबवण्याचं काम बापूंच्या नेतृत्वाखाली प्रामुख्यानं केलं जात आहे। केलेलं काम मी नसून त्या तालुक्याच्या तमाम तरुणांनी आणि सर्वसामान्य तळातल्या जनतेने जी साथ दिली ती साथ एवढी मजबूत मायामागे उभा राहिलेली। एक सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्या मुलगा असताना सुद्धा या एका प्रश्नासाठी तालुक्याची तमाम जनता माझा विजय असो माझा पराभव असो सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील। यामुळे निश्चितच बापूंच्या नेतृत्वात सांगोल्याची ही विकास यात्रा अशीच सुरू राहील। आपलं सरकार, शिंदे सरकार।